सांगलीच्या राजकारणात ना सध्या एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे जयंत पाटील। गेली 35 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले हे जयंत पाटील मात्र आता महायुतीच्या राजकीय चक्रव्यूहात अडकलेत का? त्यांच्या सत्ता केंद्रावर एकामागून एक धक्के का बसतायत? पहाटे 3 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याची वेळ त्यांच्यावर काय येते? आणि इतक्या राजकीय घडामोडींनंतरही जयंत पाटील भाजपच्या गळ्याला का लागत नाहीयेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूयात या व्हिडिओतून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, आपण पाहताय सकाळ। सांगली जिल्ह्याच्या राजकारणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या भोवती राजकीय घडामोडी वेगाने फिरताना दिसतात। महायुतीकडून त्यांच्या सत्ता स्थानांवर सातत्याने राजकीय दबाव वाढवला जात असल्याची चर्चा आहे। त्याचबरोबर त्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जातं। आता या राजकीय दबावाची सुरुवात कशी झाली, हा एक पहिला मुद्दा समजून घेऊयात। सांगली जिल्ह्यात जयंत पाटील यांच्या प्रभावाला आव्हान देण्यासाठी भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विविध समित्यांपर्यंत राजकीय मोर्चे बांधणी सुरू केल्याचं दिसतंय। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर या राजकीय संघर्षाला अधिक धार मिळाल्याची चर्चा आहे। आता मग मुद्दा येतो सत्ता केंद्रांवर एकामागून एक धक्के। तर जयंत पाटलांच्या प्रभावाखालील अनेक सत्ता केंद्रांवर मागील काही महिन्यांमध्ये कारवाया किंवा राजकीय उलथापालथी तिथे झाल्याचं दिसून आलंय। त्यामध्ये मग सांगली मार्केट कमिटी बरखास्त करण्यात आली। सांगली मिरज कुपवाड महापालिकेतील त्यांच्या गटातील 3 पैकी 2 नगरसेवक हे भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा झाली। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीची सातत्याने मागणी करण्यात आली। बँकेतील नोकर भरती आणि इतर मुद्द्यांवर सुद्धा कारवाईची मागणी झाली। उरण ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि त्यांचे बंधू सुनील मलगुंडे यांचं पदही रद्द करण्यात आलं। मिरज पंचायत समितीच्या सभापती पदाचीही निवड सुद्धा रद्द करण्यात आली। त्यामुळे या सगळ्या घडामोडी घडत असताना या सर्व घटनांमुळे जयंत पाटील यांच्या राजकीय बालेकिल्ल्यावर दबाव वाढल्याचं मानलं गेलं। या सातत्याने होणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे जयंत पाटील यांच्या गटासमोर कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी एकत्र ठेवण्याचं आणि ते टिकवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं। त्यातच पुन्हा एकदा सांगली जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष करण्यासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे। नगरसेवक आणि सदस्य फोडण्यासाठी पुढची रणनीतीही असू शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। आता या सगळ्या घडामोडी राजकीय वर्तुळात आणि सांगलीत घडत असताना पहाटे 3 वाजताची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतची भेट याविषयी तर बोलायलाच हवं। या सगळ्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी पहाटे 3 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती। या भेटीनंतर अनेक राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं। राज्यात अनेक वर्षे मंत्री म्हणून काम केलेल्या आणि मोठा राजकीय अनुभव असलेल्या नेत्याला मध्यरात्री किंवा पहाटे अशी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची गरज का भासली, हा प्रश्न अजूनही उपस्थित आहे। तरी भाजपमध्ये मात्र त्यांना प्रवेश नाही आहे। या सर्व घडामोडींनंतर जयंत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश सुद्धा केलेला नाही आहे। उलट मिरज पंचायत समितीच्या सभापती पदाची निवड रद्द झाल्यानंतर त्यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरती प्रकरणीही त्यांनी न्यायालयाचा मार्ग स्वीकारला आणि भरती प्रक्रियेला कायदेशीर आधार मिळवून देण्याचा प्रयत्न केला। म्हणजेच भाजपच्या राजकीय आव्हानांना कायदेशीर आणि राजकीय पातळीवर प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न जयंत पाटील करत असल्याचं दिसतंय। दरम्यान मिरज पंचायत समितीच्या सभापती पदाची निवड रद्द झाल्यानंतर शनिवारी रात्री काही मोजक्या नेत्यांची बैठक झाली होती। या बैठकीत जयंत पाटलांना थेट प्रश्न विचारण्यात आला, ते एनडीए सोबत जाणार का? या प्रश्नावर जयंत पाटलांनी कोणतंही स्पष्ट उत्तर दिलं नाही। त्यांनी त्यावेळी केवळ स्मित हास्य केलं आणि या स्मित हास्यामागे नेमकं काय दडलंय, पुढची राजकीय खेळी काय असेल आणि सांगलीच्या राजकारणात आणि जयंत पाटलांच्या पुढच्या राजकीय प्रवासात पुढे कोणता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। त्यामुळे जयंत पाटलांभोवतीचं हे राजकीय चक्रव्यूह आणखी घट्ट होणार की ते यातून नवा मार्ग काढणार? तुमच्या मते पुढची राजकीय घडामोड काय असू शकते? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अशाच इन्साइटफुल स्टोरी आणि सखोल आणि विश्वासार्ह विश्लेषणासाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.